नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं थंडीच्या दिवसात खाण्यासाठी डिंकापासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे डिंक घेतलेला आहे। अशा पद्धतीत एकदम बारीक असतो। खूप साऱ्या रेसिपी मी ज्या अपलोड केलेल्या आहेत। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। तूप बघा मी टाकून घेतलेलं आहे, चांगलं कडक गरम झालेलं आहे। आता हे तूप कने तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। मी 6 चमचे टाकलेलं आहे। चांगलं कडक गरम झालं का नाही की 2.5 चमचे मी हा डिंक घेतलेला आहे। आता हा डिंक काय करायचा माहिती आहे का, आपल्याला ह्याच्यामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। हलवत राहायचं नाही तर ते काय होतं माहिती आहे का, एकाच जागी असं चिटकून राहतो। मग मस्त असा फ्राय झालेला आहे। अजिबात ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, कच्चा नाही राहिला पाहिजे, नाहीतर आपण जेव्हा खातो ना त्या टायमाला काय होतं माहिती आहे का, दातामध्ये ते अडकतं। त्यासाठी असं हलवून चांगलं तूप गरम झालं की भाजून घ्यायचा। मस्त असा भाजला गेलेला आहे। एकदम बी असा लाल लाल भडक असं भाजून घ्यायचा नाहीये, आता करपून द्यायचं नाही। तर हा मी काढून घेते। डिंक बघा मस्त असा फुगला गेलेला आहे, असा चिरमुऱ्यासारखा असा फुगतो। आणि ह्या चमच्याच्या मापाने मी 2.5 चमचे घेतला तर एवढा झालेला आहे। आता त्याच तुपामध्ये बघा मी गॅस केलेला आहे बारीक, कारण जास्त तूप गरम होतं। त्याच्यामध्ये आपण एक वाटी गच्च भरून असा हा रवा घेतलेला आहे। बारीक आहे, मोठा जरी असला तरी पण चालू शकतं। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर ह्याला 2 ते 3 मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे। आपला रवा भाजतोय तोवर आपण हा डिंक बारीक करून घ्यायचा। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरला जरी बारीक केला तर चालेल, किंवा असं काहीतरी भांडं घ्यायचं त्यांना असं बारीक करायचं। बघा लगेच बारीक होतो। मस्त असा बघा रवा मी भाजून घेतलेला आहे। असं गोल्डन कलरवर भाजून घ्यायचा, कच्चा बिलकुल ठेवायचा नाही। एकसारखा हलवून काय करायचं, मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये हे जे बदाम, काजू आणि जे मनुके घेतलेत हे मी टाकणार आहे। तुम्हाला पाहिजे तर आपण जेव्हा डिंक तळतो ना त्याच्यामध्येच थोडंसं टाकून तुम्ही जरी भाजून घेतले तरी चालतील। पण आता हा रवा गरम आहे ना, ह्याला मी 5 मिनटं भाजून घेणार आहे, तर ते चांगले भाजले जातात। 5 मिनटं बघा, 5 ते 7 मिनिट मी अजून भाजून घेतलेला आहे। तर हे जे मनुके वगैरे जे आपण टाकले होते ना ते पण बघा किती छान असे फुगलेले आहेत। गॅस करणार आहे मी आता थोडंसं बारीक। ह्याच्यामध्ये टाकायचं चिमूटभर आपल्याला मीठ। 3 विलायच्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का, थोडंसं जायफळ खिसून टाकायचं। ह्याच्यामध्ये ना तुम्ही थोडीशी सुंठ पावडर जरी टाकली तरी चालेल। सुंठ पावडरसुद्धा आपण असं थंडीच्या दिवसामध्ये खाल्लेली चांगली असते। मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित। आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे साखर। तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ पण टाकू शकता। तर आता हे साखर गोडीप्रमाणे, तर जी वाटी गच्च भरून असं आपला रवा होता तर अर्धी वाटी बघा मी साखर टाकलेली आहे। आपल्या गोडीप्रमाणे टाकायची, थोडीशी कमी जास्त केली तरी चालेल। मिक्स करून घेऊया। नुसतं मिक्स करून घेतलेलं आहे बघा साखर टाकल्यावर। गॅस मी बारीक केला होता। आता हे बघा जे आपण डिंक होता ना तळून घेतलेला तो मी एकदम बारीक करून घेतलेला आहे। तर हा आपल्याला टाकून घ्यायचा। तर असं चमच्याच्या आपण हा सगळंच टाकणार आहे। सगळं टाकून घेतलेला आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। डिंक टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं सुक्कं खोबरं पण टाकू शकता, किसायचं। आणि जेव्हा आपण बदाम काजूही टाकले होते ना त्या टायमाला जरी तुम्ही ह्याच्यामध्ये जर टाकलं का नाही तर रव्याच्या गरमीनं ते भाजलं जातं ना, तर भाजून जरी तुम्ही टाकलं तरी पण चालू शकते। आता ह्याच्यामध्ये बघा ही अर्ध्या फुलपात्र मी दूध घेतलेलं आहे। गरम करून थंड करून असं दूध होतं ते घेतलेलं आहे। मिक्स करूया पहिलं। ह्याच्यामध्ये जर तुम्ही पूर्ण जरी दूध वापरलं तरी पण चालू शकते। तर थंडीच्या दिवसात जर डिलेवरी जर झाली असेल ना तर पूर्ण दूध जरी दिलं तरी चालेल, किंवा पाणी जरी ओतून जरी बनवलं शिरा तरी पण चालू शकते। कोमट पाणी बघा मी करून घेतलेलं आहे। तुम्हाला वाटी दाखवते तर 1.5 वाटी मी पाणी कोमट करून घेतलं होतं। हे पहिलं टाकून आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित। कोमट पाणी टाकल्यानंतर पण मी मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी आता वाढवलेला नाही आहे। झाकण ठेवूया एक 5 ते 7 मिनटासाठी। ह्या वाटीच्या प्रमाणे मी 1.5 वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं, आणि ह्याच वाटीच्या प्रमाणे 1 वाटी आपलं दूध होतं ते मी फुलपत्रात वतून घेतलं होतं। तर गॅस बारीक केलेला आहे आणि 5 ते 7 मिनिट आपण ह्याला होऊन देऊया चांगला। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट ठेवलं तर मी झाकण काढून घेते आणि मिक्स करून घेऊया। आता तुम्हाला ह्यातली अजून एक गोष्ट सांगते। डिलेवरी बायसाठी का नाही जो शिरा आहे ना आपण जो असा बनवतो तर तो थोडा पातळच बनवायचा। तर ह्याच्यामध्ये तुम्ही अजून 1 वाटी दूध टाकू शकता ना, तर 1 वाटी तुम्ही पाणी टाकू शकता। कारण जर घट्ट खायला द्यायचं नाही, थोडंसं असं पातळ द्यायचं। नाहीतर मग जर तसं जर खात नसेल तर मग अशाच पद्धतीत दिलं तर चालतं। मी तर काय करते माहिती आहे का, थंडीच्या दिवसात मुलांना खारीक खोबरं हे जे बदाम काजू पिस्ता घालून असा शिरा बनवून देते। तुम्हाला जर तसा जर शिरा पाहिजे असेल ना तर तुम्ही मला जरूर कमेंट करा, मी तुम्हाला दाखवेन। एकदम मस्त असा मोकळा होतो थंड झाल्यानंतर। पण अशा गोष्टी जे खातो ना आपण ह्या थंडीच्या दिवसात आपल्या शरीरासाठी चांगला ह्याचा फायदा असतो, तर थोडंसं
गरम गरमच खायचा असतो, एकदम पण जास्त गरम नाही, पण थोडासा कोमट जसं झाला का नाही की मग खायचा असतो सकाळच्या पारी नाश्त्याला. एकदम मस्त अशी रेसिपी आहे आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेली आहे. रवा बारीक घ्या, नाही तर मोठा जरी घेतला तर चालेल. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.